एक महत्त्वाची बातमी आहे। मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। मुंबईच्या 2 पोलीस स्थानकात आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहे। तर 5 दिवस आंदोलक आक्रमक झाले होते मुंबईत आणि त्या पार्श्वभूमीवर काही घटना घडल्या, त्यामुळे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। मराठा आंदोलकांवर मुंबईत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। 5 दिवस मराठा आंदोलक मुंबईत ठिय्या मांडून बसले होते। तर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 2 पोलीस स्थानकांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आमच्यासोबत जोडल्या गेल्या आहे। ज्योत्स्ना, नेमके कशावरून हे गुन्हे दाखल झालेत, काय अधिक माहिती? प्रणिता, आपल्या सर्वांना माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला म्हणण्यापेक्षा त्यांच्या आंदोलनाला जे आहे ते मुंबईच्या आझाद मैदानामध्ये केवळ 1 दिवसाची परवानगी मिळाली होती आणि त्याच्यामध्ये 20 अटी शर्ती ज्या आहेत त्या सांगण्यात आलेल्या होत्या। मात्र जसे जसे दिवस वाढत गेले, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आंदोलन जे आहे कंटिन्यू 5 दिवस जे आहे ते सुरू ठेवलं आणि त्यानंतर त्या 20 अटी शर्ती ज्या होत्या त्यांचं नियमांचं उल्लंघन झाल्याचं निरीक्षण जे आहे ते कोर्टाने सुद्धा नोंदवलं होतं आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी सुद्धा नोंदवलं होतं। त्यानंतर साधारण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हे जे आंदोलन आहे त्याला परवानगी होती। मात्र आपण बघितलं की अख्खा दक्षिण मुंबई आणि खास करून आझाद मैदानाच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा जी माणसांची कॅपॅसिटी सांगितली होती त्याही पेक्षा जास्त आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पोहोचले होते। त्यामुळे मुंबईच्या आझाद मैदान सोडून म्हणजे दिलेलं स्थळ ते सोडून आणि त्याचबरोबर जी माणसांची कॅपॅसिटी म्हणजे आंदोलनकर्त्यांची जी कॅपॅसिटी सांगण्यात आली होती त्याही पेक्षा जास्त मॉब जो आहे, जास्त गर्दी जी आहे ती या आंदोलनाला होती आणि 1 दिवसाची परवानगी असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जे आहेत कंटिन्यू 5 दिवस ठाण मांडून होते। दररोज ही मुंबई पोलिसांकडनं परमिशन जी आहे ती 1 दिवसाची वाढी मिळत होती। मात्र 20 अटी शर्तींचं नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांवरती आणि त्यांच्यासोबत जे आंदोलनकारी जे सहभागी झाले होते त्यांच्या विरोधात मुंबईच्या डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये आणि मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते गुन्हे दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे आपण बघितलं की मरीन ड्राईव्ह या ठिकाणी जेव्हा समुद्र किनाऱ्यावरती काही मराठा आंदोलक फिरत होते तर अक्षरशः मुंबईकरांना सुद्धा तिथे काही नियम अटी आहेत की समुद्राच्या अगदी जवळ जाता येत नाही असे सामान्य नागरिकांसाठी जे नियम आहेत ते नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे सुद्धा जे आहे ते मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले। अगदीच, आता या गुन्ह्यानंतर मराठा आंदोलक